ओम साईराम. मी अपेक्षा. आज आपण श्री साई सच्चरित्रातील एका अशा अध्यायाबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला जीवनातील सर्वात मोठे सत्य शिकवतो, ते म्हणजे समाधान. अध्याय 20 हा केवळ दासगणू महाराजांची कथा नाही, तर ती आपल्या प्रत्येकाची गोष्ट आहे, जो आपल्याला सांगते की सुखाचा शोध बाहेर नाही, तर आपल्या मनाच्या आत आहे. चला तर मग बाबांच्या या अजब लीलेचा अनुभव घेऊया. दासगणू महाराजांना ईशोपनिषदावर टीका लिहायची होती, पण त्यातील काही श्लोकांचा अर्थ त्यांना नीट उमजत नव्हता. त्यांनी अनेक विद्वानांना विचारलं, पण त्यांचं समाधान झालं नाही. शेवटी ते शिर्डीला पोहोचले. त्यांनी बाबांच्या चरणी आपली व्यथा मांडली. बाबांनी त्यांना एक असा सल्ला दिला जो कोणालाही पटला नसता. बाबा म्हणाले, यांचे उत्तर तुला विले पार्ले येथे काका महाजनीच्या घरी काम करणाऱ्या लहान मुलीकडून मिळेल. दासगणूंना आश्चर्य वाटलं, पण बाबांच्या शब्दांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. ते पार्ल्याला गेले. तिथे त्यांनी पाहिलं की ती मुलगी अत्यंत गरीब असूनही फाटके कपडे घालूनही उत्साहाने काम करत होती. तिला एक नवीन साडी मिळाली तेव्हा ती आनंदली, पण ती साडी खराब झाल्यावरही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी झाला नाही. तिने पुन्हा आनंदाने जुने कपडे नेसले. यावरून दासगणूंना समजलं की परिस्थिती कशीही असो, जे आपल्या वाट्याला आलं आहे त्यात आनंदी राहणं हेच ईशावास्य उपनिषदाचं खरं सार आहे. समाधान हे वस्तूमध्ये नसून वृत्तीमध्ये असतं. बाबांची ही लीला आपल्याला आजही शांत राहायला शिकवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच साई कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. ओम साईराम.